14 फेब्रुवारी 2019 रोजी देशासाठी प्राणार्पण केलेल्या वीर जवानांच्या स्मरणार्थ धुळे येथील शहीद स्मारकावर CAPFच्या निवृत्त जवानांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याऐवजी हा दिवस अधिकृतरित्या ब्लॅक डे म्हणून घोषित करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। कार्यक्रमात उपस्थित जवानांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानास कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली। शबाब खाटिक यांनी शासनाने 14 फेब्रुवारी ब्लॅक डे म्हणून जाहीर करावा असे स्पष्ट मत मांडले। सचिन मंगळे यांनी प्रसारमाध्यमे, आकाशवाणी आणि न्यूज चॅनल्सनी शहीद दिनाची व्यापक दखल घ्यावी असे आवाहन केले। यावेळी CAPFच्या विविध फोर्सेसमधील सेवानिवृत्त जवानांची उपस्थिती होती, मात्र अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती राहिल्याची खंत व्यक्त करण्यात आली। भविष्यात अशा स्मरण दिनांना अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून शहीद जवानांना अभिवादन करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। आजचा दिवस 14 फरवरी हा धुळे जिल्ह्याचे माजी सैनिक संघटन CPF यांच्या वतीनं सरकारला एक मागणी आहे की तुम्ही आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरी करा। त्याचा उद्देश असा आहे का 14 फरवरी 2019ला पुलवामामध्ये आमचे CRPFचे 42 जवान शहीद झाले। त्या शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी सरकारला आजचा व्हॅलेंटाईन डे कॅन्सल करून आजचा दिवस काळा दिवस साजरा करायला पाहिजे अशी आमची सर्व माजी सैनिकांची विनंती आहे। आकाशवाणीवर बातम्या आल्या, पण त्यात 14 फेब्रुवारी 2019चा एकही शब्दाने जिक्र केलेला नाही। तरी सरकारने याविषयी जाणीव ठेवावी की हे पण आपलेच शहीद जवान आहेत, त्यांचेही न्यूज द्यायला पाहिजे। त्यातल्या त्यात आमच्या CAPF संघटनाकडून आमची अशी मागणी आहे की पॅरामिलिटरी सैनिक कल्याण बोर्ड स्थापित करावे व आम्हाला त्याच्यात सामावून घ्यावे। महाशिवरात्र व भगवान वीर एकलव्य जयंतीनिमित्त विखरण देवाचे येथील शासकीय आश्रमशाळेत एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। शासकीय आश्रमशाळा सेंट्रल शेड्यूल ट्राइब्स गर्ल्स रेसिडेन्शियल सेकंडरी स्कूलमध्ये श्री गणेश फाउंडेशन लोहगाव यांच्या संचालनाखाली विद्यार्थ्यांना मिष्टान्न वाटप करण्यात आले। हा उपक्रम तायडे परिवार, विखरण देवाचे यांच्या सेवाभावी योगदानातून पार पडला। कार्यक्रमास अनुसूचित जाती भाजपा मोर्चा धुळे जिल्ह्याचे माजी ग्रामीण अध्यक्ष विक्रम अण्णा तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विक्रम अण्णा तायडे यांनी वीर एकलव्य यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। संघर्ष, चिकाटी आणि स्वाभिमान हे जीवनातील यशाचे खरे सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमास विखुर्ले गावाचे उपसरपंच जगन्नाथ बापू केदार, विखरण येथील भीमसिंग धनसिंग गिरासे, राजेंद्र पदमसिंग गिरासे आणि प्रवीण गिरासे सर उपस्थित होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व प्रेरणा निर्माण झाली।